हॅलो एव्हरीवन्स, गुड मॉर्निंग्स. माझ्या तासिकेनं आपण बिझनेस ऑर्गनायझेशन ह्या सब्जेक्टशी संबंधित युनिट 2 मधील संयुक्त भांडवली संस्थेचे फायदे तोटे आणि त्याची टोटल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघितलं होतं. अशा तासिकेमध्ये आपण संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर संयुक्त भांडवली संस्थेचे वैशिष्ट्य नंबर 1 आहे की सक्तीची नोंदणी. तर सक्तीची नोंदणी म्हणजे काय की संयुक्त भांडवली संस्था जी आहे, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, तर त्या कंपनीला एक नंबर 1 आहे सक्तीची नोंदणी. म्हणजे कंपनी कायदा 1956च्या कलमानुसार संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे आहे. ओके, म्हणजे नोंदणी केल्याशिवाय काय होऊ शकतं, व्यवसाय सुरू करता येत नाही. म्हणून संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्याशिवाय व्यवसायाची सुरुवात करता येत नाही. स्कंद प्रमाणाला कायद्याचे अस्तित्व असल्यामुळे तसेच त्या बाबतीतची तरतूद असल्यामुळे व्यवसायाची सुरुवात करताना त्याची नोंदणी करणे फार महत्त्वाचे असते. म्हणजे नोंदणी करणे फार महत्त्वाचे झाले आहे, कारण नोंदणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची व्यवसायाला सुरुवात करता येत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. नंबर 2, ऐच्छिक संघटना. म्हणजे ह्या ठिकाणी जे संघटना आहे ते ऐच्छिक स्वरूपाची आहे. ग्राहकांना आव्हान देत असते. प्रमाणाचे भाग खरेदी केलेल्या व्यक्ती हा त्या प्रमाणाचा भागधारक बनतो. त्यामुळे तो परवडण्याच्या व्यवसायाचा तो एक घटक बनत असतो. त्याने खरेदी केलेला भाग का एवढीच त्याची मर्यादा असते किंवा तो विक्री काढू शकतो. आणि परमानापासून केव्हाही मुक्त होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी ऐच्छिक संघटना म्हणजे कोणावर बंधने नाही. एक ऐच्छिक संघटना, एक सक्ती संघटना नाही आहे. त्या ठिकाणी केव्हा पण तो भाग आपल्या हक्काचे भाग खरेदी विक्री करू शकतो. ओके. त्यानंतर नंबर 3 आहे स्वतंत्र अस्तित्व. आता स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काय? स्वतंत्र अस्तित्व. एक मिनिट. आज स्वतंत्र अस्तित्व म्हणजे काय? म्हणजे त्या ठिकाणी जो भागधारक आहे आणि त्या ठिकाणी असलेले कर्मचारी आहेत किंवा त्या ठिकाणी जे कंपनी आहे, ह्या दोन्हामध्ये पण सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे कंपनी जसं एक्झाम्पल, कंपनीमधले जे भागधारक आहेत किंवा सभासद आहेत किंवा कुठले भागधारक आहेत, शेअर होल्डर आहेत, डिबेंचर आहेत, प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत किंवा बाकी इतर इक्विटी शेअर होल्डर आहेत, तर यांच्या आल्या गेल्याने किंवा यांच्या मृत्यूने कंपनीवर कोणताही परिणाम पडत नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे कंपनीच्या अस्तित्वावर याचा कुठलाही परिणाम पडत नाही, म्हणूनच हे स्वतंत्र अस्तित्व आहे असं समजले जाते. कंपनी कायदा 1956च्या कलमे तरतुदीप्रमाणे परमळाची स्थापना करण्यात येते. परमळाचे भाग भांडवल हे विविध छोट्या छोट्या भागात विखुरलेले असते आणि परमळाचे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला परमळाचे भागधारक म्हणतात. परंतु परमळाला भागाची खरेदी करणाऱ्या भागधारकापासून स्वतंत्र अस्तित्व असते. त्या वेगळ्या स्वतंत्र अस्तित्वामुळेच ती व्यक्तीप्रमाणे कार्य करू शकते. नंबर 4 आहे कृत्रिम व्यक्ती. आता जी व्यक्ती आहे ती काय, आपण जसं आपण काय नॅचरल व्यक्ती आहोत. पण एखादी संस्था असेल, एखादा ऑर्गनायझेशन असेल, एखादी बँक असेल की एखादी संघटना असेल, जसं RBI असेल किंवा एखादी क्लब असेल किंवा एखादा सेबी असेल, ही काय एक कृत्रिम व्यक्ती आहे. ही ना काय केलं नाही, एक व्यक्तीनं जो व्यक्ती असेल, तो एक पर्टिक्युलर आपल्यासारखा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या आयडियानुसार किंवा त्याच्या मेहनतीमधूनच ते एक संघटना तयार झाली असते. म्हणजे ते काय एक कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे जो व्यक्ती बनवणारा व्यक्ती डेट झाला असेल तर पण ते कृत्रिम व्यक्ती ती ऑफिस, तो कार्यालय, ते सेबी किंवा ते RBI हे शेवटपर्यंत कंटिन्यू चालू राहील. म्हणजे त्या कृत्रिम व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले असल्यामुळे, म्हणजे त्या ठिकाणी सही आणि सिक्का, ज्या ठिकाणी जो व्यक्ती असेल, अध्यक्ष असेल, त्याच्या सही सिक्का असतो आणि एक बँकेच्या किंवा रिझर्व्ह बँकेचा जो ऑफिस असेल त्याच्या एक वेगळेच सही सिक्का असेल. त्यामुळे दुसरा व्यक्ती त्यावर केस करू शकतो आणि आपणही त्याच्यावर केस करू शकतो. असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली एक कृत्रिम व्यक्ती आहे. तिला व्यक्तीप्रमाणे शरीर, मन, आत्मा नाही तरी ती व्यक्तीप्रमाणे काम करू शकतो. ओके. त्यात नेमणूक करणे, करार करणे, धोरणे ठरविणे, खरेदी विक्री करणे अशा विविध कामाची अंमलबजावणी कंपनी करीत असते. ती कंपनीतील सर्व व्यवहार एखाद्या व्यक्तीप्रमाणेच करीत असते. त्यामुळे तिला कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असे म्हणतात. नंबर 5 आहे बोधचिन्ह. बोधचिन्ह म्हणजे काय? कंपनीला स्वतंत्र त्याचे बोधचिन्ह असते. म्हणजे कंपनी स्वतःच्या बोधचिन्ह, एक स्वतःचा सिम्बॉल, एक स्वतःच्या ब्रँड
विकसित करून ते काम करत असते. आलं म्हणजे संयुक्त भांडवली संस्था ह्या कायद्याने निर्माण झालेल्या स्वतंत्र कृती व्यक्ती असतात, परंतु कंपनीला व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी करता येत नाही. त्यामुळे अशा प्रमाणाला स्वतंत्र अस्तित्वाच्या आधारावर एक बोधचिन्ह किंवा सर्वाधिक नाम मुद्रा हा एक पुरावा प्राप्त झालेला असतो. कंपनीला जरी कृती व्यक्तिमत्व लाभले असले तरी करारावर सही व इतर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरता सही करण्याकरता कंपनीच्या स्वतंत्र बोधचिन्हाचा वापर करण्यात येतो. आला व या बोधचिन्हामुळे व्यवहारांना अधिकृतपणा प्राप्त होतो. म्हणजे जोपर्यंत सही सिक्का भेटत नाही तोपर्यंत एक ऑफिशियल अधिकार भेटला आपल्याला समजू शकत नाही. म्हणजे समजून घ्या की एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्टाम्प पेपर दिलं असेल, त्या ठिकाणी सही आणि सिक्काच नसेल. आला म्हणजे समोरच्या व्यक्तीनं आपल्याला एखादी वस्तू विकली असेल, त्या ठिकाणी पूर्णपणे असं लिहिलं नसेल की नाही मी हे सही सिक्का नसेल एखाद्या गोष्टीच्या, जसं एक्झाम्पल एखाद्या संस्थेमधून आपण एखादा मार्कशीट काढली असेल, एखाद्या कॉलेजमधून मार्कशीट काढली असेल, त्या ठिकाणी सही सिक्का नसेल तर त्या ठिकाणी आपण तिला कायदेशीर आपण मान्य धरता येणार नाही. ओके. नंबर नेक्स्ट आहे सभासद संख्या. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त कितीही सभासद संख्या असणे आवश्यक आहे, परंतु खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 आणि सार्वजनिक जास्तीत जास्त 50 सभासद असणे आवश्यक आहे. कायम अस्तित्व म्हणजे संयुक्त स्कंद परमंडळ जॉईंट स्टॉक कंपनीचे जे कायमचे अस्तित्व असते, म्हणजे हिच्या सभासदाच्या आल्या गेल्यावर किंवा सभासदाच्या डेट झाल्यावर कुठलाही परिणाम पडत नाही असं ह्या ठिकाणी म्हटलं. म्हणजे कायमचे अस्तित्व म्हणजे चिर आयु, म्हणजे अनफाईंड लॉंग टाईम. आलं कंपनी कायद्याप्रमाणे निर्माण केलेल्या कृती व्यक्ती संयुक्त स्कंद परमंडळ असते. आलं त्यामुळे या परमंडळाला कायम अस्तित्व प्राप्त झालेले असते. भागधारकांच्या दिवाळखोर, मृत्यू, लबाडी, वेडेपणा इत्यादी गोष्टीचा परिणाम कंपनीवर होत नाही. आलं. नंबर 8 विपुल भांडवल. व्यवसायाच्या विकासाकरिता लागणारे भांडवल उभारण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास व्यवसायाच्या गरज व प्रमाणानुसार परमंडळाच्या भागाची विक्री करून भांडवलाची मोठ्या प्रमाणात तत्परतेने निर्मिती करता येते. आलं. नंबर 9 आहे भागाचे हस्तांतरण. स्कंद परमंडळ भागभांडवल हे असंख्य भागांमध्ये विभागलेले असते. त्यात भागाची खरेदी करणाऱ्या भागधारक असे म्हणतात. आलं. त्यामुळे भागधारक व परमंडळ या स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यामुळे भागधारक आपले भागाचे हस्तांतरण स्वतंत्रपणे करता येतो, कधी करता येतो आणि कधी पण विकत घेता येतो. म्हणजे ह्या ठिकाणी भागाचे हस्तांतरण स्वतंत्रपणे करता येतो. ओके. हां. स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यामुळे भागधारकांना भागाचे हस्तांतरण केव्हाही करता येते. भागधारकाला कायदेशीररित्या भाग हस्तांतरित करता येत किंवा नाही याची विक्री करून गुंतवणूक परत घेता येतो. आलं. त्यात केव्हाही भागाची रोख पैशात खरेदी रूपांतर करता येतो. आलं. पुढे आहे नंबर 10 आहे मर्यादित जबाबदारी. आता मर्यादित जबाबदारी म्हणजे काय? आलं. म्हणजे जे भागधारक आहेत त्यांची जबाबदारी कशी आहे? मर्यादित आहे. म्हणजे जेवढं भाग त्याने खरेदी केला आहे तेवढी जबाबदारी त्यांची आहे. म्हणजे एखाद्या भागधारकानं 100 शेअर्स खरेदी केलं असेल तर त्याची जबाबदारी फक्त 100 शेअर्सपुरतीच मर्यादित राहील असं या ठिकाणी म्हटलं आहे. आलं. संयुक्त भांडवली संस्था तिच्या भागधारकापासून स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे भागधारकांनी जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. कायद्याने भागधारक व परमंडळ वेगळे असल्यामुळे कंपनीच्या कोणत्याही व्यवहारास भागधारकांना जबाबदार धरले जात नाही. परमंडळाच्या भागधारकाची जबाबदारी ही त्यांनी धारण केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्या इतकीच असते, मर्यादित असते. नंबर 11 आहे तज्ञ व्यवस्थापन. बघा एकल व्यावसायिक आणि पार्टनरशिपमध्ये तज्ञ व्यवस्थापन नसते, पण संयुक्त स्कंद परमंडळच्या माध्यमातून अनेक मोठ्या संख्येमध्ये भागधारक काय असतात एकत्रित आले असतात. तर त्यामुळे काय असतो की त्या ठिकाणी जे टेक्नॉलॉजी असते किंवा ते तज्ञ व्यक्ती असतात त्यांचे अनेक व्यक्ती म्हणून एक नॉलेज त्या ठिकाणी अनेक व्यक्ती म्हणून एक एक्सपर्ट व्यक्ती त्या ठिकाणी बोलून जाते. आलं. त्यामुळे कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करणे, कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं जाईल ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी एक शेअर केला जातो. आलं. त्यामधूनच जे जनतेकडून ते माहितीपत्रक किंवा प्रॉस्पेक्ट जे मागितलं जातं त्यातून पैसा गोळा केला जातो. तर ते त्या तज्ञाच्या भरोश्यावरच ते पैसा त्या ठिकाणी गोळा केला जातो असं म्हणण्यास हरकत नाही. कंपनीचे भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी नसतात. भागधारक व व्यवस्थापन यात फरक असतो. त्यामुळे परमंडळाची देखरेख करण्याकरता एक वेगळी संचालक मंडळ तयार करण्यात येते. संचालक मंडळाची नियुक्ती भागधारकाकडूनच होते. त्यामुळे व्यवस्थापनात तज्ञ लोकांचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभते. आलं. नंबर 12 आहे कायदेशीर बंधने. संयुक्त स्कंद परमंडळ हे कायद्याच्या नियमाप्रमाणे तयार किंवा स्थापन करण्यात आलेले असते. आलं.
त्यामुळे त्यांची नोंदणी कंपनी कायदा 1956 नुसार करण्यात येते. त्यामुळे या परमंडळाला विविध कायदेशीर बंधने असतात. आलं. नंबर 13 आहे लाभाची वाटप. परमंडळाचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो. त्यामुळे परमंडळात झालेला नफा हा भागधारकांना त्यांच्या ठरलेल्या कराराप्रमाणे किंवा दराप्रमाणेच वाटप केले जात असतो. आलं. नंबर नेक्स्ट आहे परमंडळाचे परिलयन. परमंडळाचे परिविलयन. आलं. परमंडळाची स्थापना परमंडळ कायद्याअंतर्गत संमेलनाद्वारे होत असते. परिविलयन सुद्धा कायद्यानुसार म्हणजे तरतुदीत असते. आलं. म्हणजे कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीच्या सुरुवात आणि कंपनीचा शेवट हे दोन्ही कायद्याच्या माध्यमातूनच होत असते. आलं. कर आकारणी. आता कर आकारणी म्हणजे काय? संयुक्त भांडवली संस्थेला आपल्या प्राप्त केलेल्या उत्पन्नावर अस्तित्वात असलेला कर कायद्याच्या तरतुदी अंतर्गत ठराविक दराने विविध प्रकारच्या कर विवरणपत्राच्या माध्यमातून कर भरणा करावा लागतो. कारण परमंडळ हे कायद्याच्या नियमाप्रमाणे स्थापन झालेले असते. त्यामुळे त्यांना उत्पन्नावर कर आकारणी करणे बंधनकारक असते. नंबर 6 आहे जनतेचा विश्वास. जनतेचा विश्वास म्हणजे काय? कंपनीला कायद्यानुसार हिशेब पुस्तके ठेवून त्याचे वेळोवेळी अंकेस्तकाद्वारे अंकेस्तक तपासणी करून प्रदर्शन करण्याच्या क्रियेमुळे किंवा तसा नियमाच्या सक्तीमुळे जनतेचा विश्वास संपादन परमंडळाला करण्यात येतो. आलं. समाप्तीकरण कसं होईल की कंपनीने किंवा संयुक्त भांडवली संस्थेचे समाप्तीकरण किंवा विसर्जन हे फक्त कायद्यातील नमूद केलेल्या पद्धतीप्रमाणेच करता येतो. केव्हाही भांडवली संस्थेचे समाप्तीकरण करता येत नाही. त्याला कायद्याच्या रीतसर नियमाची अंमलबजावणी करूनच व्यवसायाचे समाप्तीकरण करता येतो. ओके. आलं. तर आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. संयुक्त भांडवली संस्थेचे फायदे. आलं. ॲडव्हान्टेज ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. आलं. म्हणजे संयुक्त स्कंद परमंडळाची स्थापन करण्याचे मागचे फायदे कोणते आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे नेमकं कोणते फायदे आहेत मला सांगा. की एक सिंगल व्यावसायिक असेल किंवा एक पार्टनरशिप असेल तर सिंगल व्यावसायिक पाहिजे त्या प्रमाणात भांडवल गोळा करू शकतो का? नाही. पण पार्टनरशिपच्या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात भांडवल गोळा करता येत नाही. पण संयुक्त स्कंद परमंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा करता येतो. आलं. तर त्यामुळे काय असतो की जे विदेशातून जे कंपन्या येतात, विदेशातून जे आपल्या भारतात कंपन्या येतात, तर त्यामुळे त्यांच्या कॉम्पिटिशन म्हणजे त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपली एक संयुक्त स्कंद परमंडळाच्या माध्यमातून आपल्याला तिला टप्प देण्याचे काम करता येऊ शकतो. कारण संयुक्त स्कंद परमंडळाच्या माध्यमातून जो पैसा असेल तो खूप विपुल प्रमाणात येत असतो आणि ते पैसा विपुल प्रमाणात आल्यामुळे त्या ठिकाणी एक्सपर्ट आणि त्या ठिकाणी जो स्किल किंवा त्या ठिकाणची जो मॅनेजमेंट असते तो आंतरराष्ट्रीय लेवलच्या नुसार काम करत असतो. ओके. तर नंबर 1 आहे मोठी भांडवल उभारणी. आलं. तर संयुक्त स्कंद परमंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली जाऊ शकते. आलं. म्हणजे केले जातात आणि त्याच्या माध्यमातून जो व्यवसाय आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतो. आलं. त्यामुळे भागधारकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जी भांडवलची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एकत्रित येतात. आलं. त्यामुळे कॉम्पिटिटर किंवा जे स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी संयुक्त स्कंद परमंडळाला फायदेशीर ठरत असते. ओके. पुढे आहे नंबर 2 मर्यादित दायित्व, मर्यादित जबाबदाऱ्या. म्हणजे त्या ठिकाणी जो भागधारक असेल तो शेअर होल्डर असेल त्याची जबाबदारी काय असेल? मर्यादित असेल. आणि तो मर्यादित जबाबदारी असल्यामुळे तो चांगल्या पद्धतीने काय करत असतो? काम करत असतो. कारण त्याची जबाबदारी मर्यादित असेल. आलं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये संयुक्त स्कंद परमंडळामध्ये एखादा भागधारक असेल त्याने 100 शेअर खरेदी केलं असेल, 100 शेअर खरेदी केले असेल तर त्याच्या ज्याची लिमिट असतात त्याची जबाबदारी हे फक्त 100 शेअर्स पुरतीच राहील. आलं. ओके. आता नंबर 3 आहे कर्ज उभारण्याची मोठी क्षमता. आता कर्ज उभारणी म्हणजे काय? जेव्हा संयुक्त स्कंद परमंडळ असतो त्यातून कर्ज उभारण्याची क्षमता ॲबिलिटी त्या संयुक्त स्कंद परमंडळाची जास्त असतो, खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे तिला कर्ज उभारण्यास काय करतो? मदत होत असतो. आलं.
पुढे हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. लोकशाही व्यवस्थापन, त्या ठिकाणी जसं बघा, एकल व्यवसायकामध्ये फक्त एकल व्यवसायकाचेच काय असतो, व्यवस्थापन असतो. पार्टनरशिपमध्ये फक्त पार्टनरशिप व्यक्तीचे व्यवस्थापन असतो. पण संयुक्त स्कंद परमंडळमध्ये संपूर्ण ज्या सभासद असतात त्या सर्वांचेच काय असतात, व्यवस्थापन असतं. त्यामुळे सर्वांचे व्यवस्थापन, सर्वांचे मिळून मिसळून किंवा सर्वांच्या वतीनं व्यवस्थापन केलं जाते. ओके. पुढे नेक्स्ट नंबर 5, भागाचे हस्तांतरण. भागाचे हस्तांतरण. आता संयुक्त स्कंद परमंडळमध्ये जे भागधारक आहेत त्या सर्वांच्या भागाचे हस्तांतरण सहजरित्या करता येतात. कारण ज्याने जेवढं भागाचे खरेदी केली आहे तेवढ्याच भागाचा अधिकार त्यांच्याकडे असते आणि त्या ठिकाणी जे भागधारक आहेत ते नेहमी येत जात राहतात. ह्या ठिकाणी कोणत्याही भागधारकावर असं कायमचे बंधन लावले नसल्यामुळे आणि त्यांना एक सूट दिली आहे की कधी पण ते भागाचे हस्तांतरण करता येऊ शकते. त्यामुळे ते भागाचे हस्तांतरण कधी पण करू शकतात. ओके. त्यानंतर नंबर आहे हानीची विभागणी. तर हानीची विभागणी म्हणजे काय, व्यवसायात निर्माण होणाऱ्या विशाल प्रमाणातील लाभ हा भागधारकांना वाटण्यात येतो, परंतु हानी झाल्यास भागधारकांना ही हानी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकेच सहन करावे लागते. एकल व्यापारी व भागीदारी संस्थेप्रमाणे हानीचे प्रमाण तीव्र नसते, कारण संयुक्त स्कंद परमंडळ हानी ही असंख्य अशा भागाच्या प्रमाणात विभागणी होऊन त्याचे प्रमाण कमी होते. कंपनीचे भागधारक हे संख्येने असंख्य असतात, त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचे किंवा हानी त्याचप्रमाणे नुकसानीचे फार कमी प्रमाणात वाटा भागधारकांच्या हिश्श्याला येतो. अशा विभागणी इतर संघटनेत नसते, त्यामुळे भागधारक गुंतवणूक करण्यास परमंडळाला सोयीचे मानतात. त्यानंतर नंबर कायमचे अस्तित्व. कंपनी जे अस्तित्व असते ते कायमचे असते, चिरायूट असते. म्हणजे त्या ठिकाणी जी कंपनी एकदा स्थापन झाली तर तिला व्यवस्थित मॅनेजमेंट, व्यवस्थित संचालन केलं असेल तर ते एकदम चिरायू टिकण्याची ॲबिलिटी कंपनीत निर्माण होतो आणि ते एक कायमचे अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण होतो आणि ते पुढे चालून विकासाच्या मार्गास लागतो आणि ते एक चिरंतर टिकणारी एक संयुक्त स्कंद परमंडळ म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट आहे नंबर 8, कायदेशीर अस्तित्व. म्हणजे तिचं काय कायदेशीर अस्तित्व आहे, एक लिगल अस्तित्व आहे, तिच्या एक ओळख बनली जातो कायदेशीर अस्तित्व. कारण ह्या ठिकाणी एखादा व्यक्ती तिच्यावर गुन्हा करू शकतो, तिच्यावर एक केस करू शकतो किंवा ते बी एका दुसऱ्या व्यक्तीवर केस करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी जे कायदेशीर अस्तित्व हे कंपनीला भेटतो किंवा मिळतो. 1956 कंपनी नोंदणी कंपनी कायदा 1956 नुसार होत असलेल्या कंपनीचे स्थापना व विसर्जन होत असते. कायद्याच्या विविध कलम तरतुदीनुसार एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असणारी चिरंतर व्यवस्थापनाचे स्वरूप प्राप्त झालेले संस्था म्हटले संयुक्त स्कंद परमंडळ होय. कायद्यानुसार कंपनीला तिच्या सभासदापासून तर स्वतंत्र स्थान अस्तित्व प्राप्त झाले आहे. ओके. मोठा व्यवसाय तर ह्याचा उल्लेख तुम्हालाच करायचा, याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे, कारण मोठा व्यवसाय का म्हणून असतो. पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे जनतेचा विश्वास. म्हणजे त्या ठिकाणी जनतेचा विश्वास जास्त असतो. ह्या ठिकाणी लोकशाही असतो आणि त्यानंतर एक सिंगल व्यवसाय किंवा पार्टनरशिपचा उल्लेख केला नसतो. म्हणजे ह्या ठिकाणी जो जनतेचा विश्वास असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो, मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्या ठिकाणी लोक पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार असतात. नंबर नेक्स्ट आहे समाजाला फायदा. समाजाला फायदा सुद्धा होत असतो. करामध्ये सवलत. करामध्ये सुद्धा सवलत असतो. त्यानंतर 13 आहे स्वस्त उत्पादन. सरकारी नियंत्रण म्हणजे काय, म्हणजे आपण त्या सेबीच्या माध्यमातून सुद्धा ह्या ठिकाणी नियंत्रण करण्यात येतो. म्हणजे अशा वेळेस त्या ठिकाणी सरकारी नियंत्रण जे इन्व्हेस्टर आहेत त्या इन्व्हेस्टरची त्या ठिकाणी फसवणूक होत नाही आणि त्यामुळे त्या इन्व्हेस्टरचा त्या ठिकाणी विश्वास कायम असतो. कंपनीच्या कार्यपद्धतीवर, व्यवस्थापनावर, व्यवसायावर कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे व इतर कायद्याप्रमाणे सरकारी नियंत्रण असते. संयुक्त स्कंद परमंडळ ही एक कायद्याने निर्माण झालेली स्वतंत्र अस्तित्व असलेली कोणती व्यक्ती असल्यामुळे ह्या व्यवसायावर, संघटनेवर मोठ्या प्रमाणावर सरकारी नियंत्रण असते व त्यांच्या फायदा व्यवसायात अफरातफरी, धोकेबाजी, चोरी, लबाडी, कपटयुक्त व्यवहार यावर मोठ्या प्रमाणावर आळा घालण्यास सरकारचे फार महत्त्वाचे नियंत्रण
सरकारचे नियंत्रण असल्यामुळे फार महत्त्वाचे ठरते. आलं, विस्ताराला वाव. आलं, म्हणजे संस्कृत प्रमाण ही काय असतो, नेहमी विस्तार करण्याच्या मार्गी लागत असतो. आलं, म्हणजे जोपर्यंत आपण कोणताही व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा ह्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात होत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असतो आणि ही संस्कृत प्रमाणाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पूर्ण करता येतो. आलं, म्हणजे संस्था देखील मोठ्या प्रमाणात भांडवल उभार करू शकतो व त्या उभारलेल्या मोठ्या भांडवलाच्या आधारावर व्यवसायाचा विस्तार व विकास करून व्यवसायाला लाभ प्राप्त करून देण्याकरता होतो. आलं, रोजगारची निर्मिती तुम्हाला माहीत आहे. लाभांश जे भाग तेवढं खरेदी केलं असेल, त्या 100 भाग खरेदी केले असेल तर 100 भागातील लाभांश त्याला भेटत असतो. कंपनीला प्रतिवर्षी मिळणाऱ्या नफ्यातून राखीव निधीच्या तरतुदी केल्या जातात. नफ्याची बाकी रक्कम भागधारकांना लाभांश रूपाने वाटली जाते व भागधारकाला त्याची गुंतवणुकी बदलीचा मोबदला देण्यात येतो. आलं, त्यामुळे भागधारकांचे समाधान होते. आलं, साधन संपत्तीचा उपयोग. मग त्या ठिकाणी जे संपत्ती असेल, कंपनीच्या संपत्तीचा संयुक्त परमिडाची संपत्तीचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आलं, म्हणजे उदाहरणार्थ जमीन, खनिज संपत्ती, पाणी यापासून वस्तू व सेवा यांच्या उत्पादन करून समाजातील नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण करतात. त्यामुळे साधन संपत्तीचा समाजाच्या हिताकरता उपयोग करून समाज कल्याण करता येतो. आलं, नंबर 20 आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन संशोधन करण्यात येत असून आधुनिक वस्तू व सेवांचा विकास व उत्पादन होत आहे. वाढत्या सामाजिक गरजा, ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, गरजा, फॅशन इत्यादीच्या सुरळीतपणे समाजाला पुरवठा करण्याकरता संयुक्त स्कंद परिमंडळ नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तू व सेवांच्या तत्परतेने उत्पादन करून ग्राहकांना पुरवता येतं. आता आलं, संयुक्त स्कंद परमंडळाचे तोटे आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. ओके, सर्वांना असे विनंती आहे की कृपया तुम्ही कोणीही पण तुम्ही या ठिकाणी व्ह्यू वगैरे दिसत नाही बरोबर, तर पाहिजे त्या प्रमाणात व्ह्यू, जसं या ठिकाणी 10-12चे व्ह्यू दिसत असतात ना, विद्यार्थी या ठिकाणी 50-60च्या वरून आहेत असं मला माहीत आहे. कम 100च्या जवळपास असतील. आलं, पण तुमचा व्ह्यू ह्या ठिकाणी दिसत नाही. आणि ज्या मुलांनी ग्रुपवरमध्ये ॲड केलेलं नाही आहे, म्हणजे ज्या मुलांच्या ग्रुपमध्ये ॲड झालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांना, आलं, जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड झाले आहेत त्या विद्यार्थ्यांकडून नंबर मागून ह्या ठिकाणी ॲड व्हावे. आलं, जेणेकरून तुमची हे जे वेळ आहे ह्या ठिकाणी तुमचे कुठलीही वेळ तुमची वेस्टेज होता कामा नाही, फालतू जाता कामा नाही. ओके, तरी पण तुम्ही ह्या ठिकाणी ग्रुपवर जॉईन व्हा, कारण जेणेकरून हे जे लिंक आहे हे लिंक तुमच्या ग्रुपवर सेंड केलं जाईल आणि ते जेणेकरून तुम्हाला हे जे क्लास आहे क्लासचा फायदा घेता येईल. ओके, धन्यवाद. बाय बाय.